मग पुढे प्रकार काय झाला आणि धनेर जुगामध्ये धानाय धनसऱ्या कुणबी बाळ कंसऱ्या ये देवा देवता बोल रे बोल देवा बोल रे बोल मांग बाळ कंसऱ्याला होताना कसा आता बोलायला लागला धानाय माऊली होती काय म्हणतो भाऊ आणि कसरा दादी माऊली ना होता काय म्हणतो म्हातारी काय सांगती जवळ आम्हाला सांगा रे भाऊ सांगा रे सांगा होताना बाळ कंसऱ्या बोलायला लागला माता भानोजी बसे बोलाचा शेण आणून सारवून सुरवून देवा ये देवा आणि कसरा तर उदबत्ती लावून देवा दिवा दीपक लावून देवा ये देवा मळण लावून देवा अनुभवती निमायले का वाटून खाऊन देवा आणि कसरनाचा थाट होता शिक्याला ठेवून देवावे माता देवा व देवा धानाय माऊलीला तसंच केला ना तसं करता करता परपंचायत मात्र धकवणा लावली आणि महिना मागा महिना जातो दिवस मागा दिवस येतो देवर मना बोल र बाऊर करता करता दिवस मागे दिवस जातो ना कंसऱ्या बाळ होता वाढायला लागला आणि धनेर जुगामध्ये बाळ कंसऱ्या वाढतो आणि मग पुढे प्रकार काय झाला ये देवा आणि देव कंसरा होती ना माय माऊली होती कंसऱ्या बाळाला भाऊ स्वप्न घाले घालव बाई होय मला स्वप्न घाले घालव बाई कंसऱ्या बाळातला झोपतो न कसराचा चौकावून जागा होती ये देवा रोज ना दिवस तशाच करतो मग धनसऱ्या कुणबी धानाय माऊली होती ना कंसऱ्या बाळाला बोलायला लागला भाऊ अरे तू कस चौकावून जागा होतो तुला काय दिसतो तो मग कंसऱ्या बाळ होताना बोलायला लागला माता न पिता मला सोप दिसतो सो हो म्हणे कुणबा बोले बोल र बाऊर धीरे धीरे ना धीरे हाती मध्ये गंगा बोले बोले बाई चला धीरे धीरे ना धीरे मग धानाय धनसऱ्या कुणबी होता
होताना कंसऱ्या बाळाला काय म्हणतो भाऊ, अरे तुला कसं सोपदीस ती आम्हाला म्हणव सांगवा. मग कंसऱ्या बाळ होताना बोलायला लागला माताने पिता, मानी डोळा पुढं बोमाला अशा सोपदीस तो शेती दिसतो शेती अन धनसऱ्या कोण द्या विचार कर कर बाऊर राजा मन विचार कर कर देवर तू. अरे म्हणे कुणी बी बोल रे बाबू रे देव मन दाजी तू का जाऊ दाखलं होता सोपका बी कारडनेल काय नाही मै बी जरा काकलनेल मै बी अर्ध होता मै आखो विचार करू ये देवा कोण म्हणे बोल 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 रे बाऊर हो म्हणे कोण बोल बोल रे बाऊर तू बोल बोल रे मना दवर तू गमन मंदिर मन मला तू मग कसं ना धनसऱ्या कुणबी होताना कंसऱ्या बाळाला बोलायला लागला भाऊ, अरे तुला बुवा सोप दिसतो तर शेती दिसतो तर शेतीची मांग लागू नको. शेती बुवा मला सुधी जुगनेल नाही मै सुद्धा करी वळना तर शेतीची खूप जास्ती राहतो. ये देवा बोल बोल गोतीर बोल देवर तू मांग धनसऱ्या कुणबी कंसऱ्या बाळाला बोलतो भाऊ शेतीने मांग लागू नको, शेतीने फार दगदग राहतो. अरे शेती मै विकरी वाना तुम्हाला बी जुगनेलं नाही तर तू ना तर बोतून वरला भाऊ जार वाळनेल नाही तर कशा काय बुवा शेती करशी नको रे वाण नको. धनसऱ्या कुणबी बाळ कंसऱ्याला बोल बोल रे मना देवर तू गोटी गोटी मना देवर तू मग कंसऱ्या बाळ होताना ऐकतच नाही. माताने पिता मी शेती करल्याशिवाय राहणार नाही. अरे देवा देवा मग पुढे प्रकार काय झाला तसं करता करता ये भगवंता बाळ बोल न बोल बोल रमण देवर तू गोटी गोटी रमण वर तू मग देवगा मध्ये देवराजा मध्ये तसं करता करता महिना मांग महिना जातो दिवस मांग दिवस येतो. मग बाळ कंसऱ्या होता आणि बोलायला लागला, ये मातान पिता आता तुम्हाला काय व सांगू नाही तरी काय एखाद बाजूना बिना लोखंड राहता तर भरा होता. ये त्याला होता देव कंसरा सोप मध्ये सांगतो तेव्हामुळं बाळ कंसऱ्या होताना लोखंड गवसायला लागला तर त्याला खेळता खेळता एक लहू होता आणि दाबून एवढा लहू आतडेल होता लोखंड. हे देवा आणि धानाई माऊलीला गवसून काढला. भाऊ हे दाबून एवढा मात्र लोखंड आहे काय करत होत मग करा. माऊली बोल न बोल बोल मानी आईव तू
बोलो वाणी मागिव तू माग पुढे प्रकार काय झाला लोखंड होता न कसं राहता बाळांना पाहिला पुढे प्रकार होता आणि सदेवगा मधी देवराजा मधी जज बाळ बोलायला लागला ये माता न पिता माता मला उद्याला मात्र पाणी ठेवून दे जज धनाई मावली ना होता चुल्यावरती पाणी ठेवला पाणी आग्नाचा खाली आग्नाचा कोल्हर केला पाणी होता आरामचा गरम झाला पाणी होता मोरीदारी उतरावून दिला कंसऱ्या बाळ होता बाळी आंघोळ कर रे हरे देवा रसती योग मधीर मधीर हरे बाळ मला आंघोळ कर बाळ कंसऱ्या आंघोळून पांघळून चाकपाक झाला कमराला केवाळ्यात धोतर लावला अंगामध्ये झगा पोला डोहिला मुंडाचा बांधला आणि मातो पितोशी बाळकन सऱ्या मन पाया पड हरे बाळ मन पाया पड रे हरे देवा तू काय बाबू बाळा कंसऱ्यानं होता माताशीने पिताशी पाया पडले हात जोडला आणि लव घेतला रो बाळ कंसऱ्या तयार झाला र हरे देवा तू चल भाऊ रे ह्या मार्गी रे हरे देवा काय भाऊ बाळा मांकन सऱ्या बाळ होता वाराण्या परी पवनधारी फुलाण्या भारी मार्ग मळायला लागला जज धनेर जुग सोडला येळवण झाळवण कोकण ठाण बिंद्रा बनाला बाळकन सऱ्या चाल रे हरे देवा तू रसती योगा आज मधीर हरे देवा पाना होता येळवण जाळवण कोकण ठाण बिंद्राबन सोडायला लागला सुमार मात्र धरायला लागला बाळकन सऱ्या चल रे हर मना तू चल वाराण्या परी रे परी रे देवरे गुण बाळ कंसऱ्यानं सुमार कोणता धरला ये देवा आणि बाळ कंसऱ्या होता वार गलीला चाल लाईर हरे लाईर मना तू चाल बाऊल हो लाईरे लाडक्या अरे लाईरे देवरे मन लव्हार घरी गेला आणि सव्वाच्या लव्हार घालून गेलीला बाळकन सऱ्या भाऊ पिर रे देवा फिर रे हरे देवा तू दाजी पेड करू नो करे दाजी परत काय हो त्याने लयवर भाऊ निघी जावायचं ये देवा देवामुळे दाजे फरक पडून जातो रे
देवा जातो रे मंकन सगळ्या बाळ होताना का सरा थल्ला वार सवाच्या वार सडा सांडगा बडा बांडगा ये देवा सत्याला वार होता कण सऱ्या बाळाला होता बोलायला लागला रो बाळा अरे काय कामा काढली काय काजा काढली काय वेळा पडले काय संकट पडला ऋतू कशा याला देवा याला रे महंकन सगळ्या बाळ होताना ती दाबून एवढा लव लोखंड ती सडा सांडगा बडा बांडगाला वारसाला काय सांग ये ना बो मला सवाच्या विळा आणि सवाच्या कुराडे आणि सवाच्या बेल जखमकी पाडी द्या आणि उरील तीच लवणी तुम्ही देणगी लेवा तो सडा सांडगा बडा बांडगा लवार बोलायला लागला ये देवा आयरे दाबून एवढा बो लोखंड आणि एवढा बो साधना पाडी मांग नाक बो उरी जाईल तर ती कशा काय उरी भाऊ कोणी ऐकत नाही रे देवा नाही रे देवर आता भाऊ रमण बोले रे अरे बोले रे मग तशा करता करता कंसऱ्या बाळ होता याला दावतो त्याला दावतो कोणी सडा सांडगा बडा बांडगाला वार काय कोणी ऐकत नाही एवढा बुवा दागिना तर पडणारच नाही अनराईतलं उरणारच नाही एखाद सुद्धा वैळा बिळा होणार नाही एखाद बो बरा वाईट होईल सारखा तो सांगतो हा ऐकू तुला मग हालात काय राहील बुवा तशा करता करता कंसऱ्या बाळ होता आणि एक दुबळ्याला वार होता तर दादाची सारखा जहानाला हरवता रे होता रे दादा होता रे लवर मंग बोलण्या बोले रे बोले रे बोले रे देवरे कसं आता दुबळ्याला वार दादाजी सारखा डवर चाना होता ते पण कंसऱ्या बाळ जाय उभा राही ना तर वारते नि तोंडला येर पायला येर अरे देवा देवा कोणाचा कोण ये भगवंता लवहरच किती झाला रे देवा झाला रे देव रे लवर भाऊ विचार करे रे करे रे जाणकारला वार होता त्याने पाहून घेतला आणि लवार काय म्हणतो बाळा बस रे बा बस काय कामा काढली काय काजा काढली ना तू बुवा कस याला चौथ कंसऱ्या बाळ होता ती लोखंड काढा लवार दादा ये ना बुवा मला दागिना पाडी देतात कुऱ्हाडी सवाच्या इळा सवाच्या आणि चकमकीने उरील ती देणगी तीच बुवा देतात लवार मान आलो भाऊ बस बर पाडी हरू पडती तर बरा न तर मग जी हवाची आशा म्हणे लवहर बोल रे राजा बोल रे देव रे मग काय हरकत नाही पुढे प्रकार काय झाला मग कंसऱ्या बाळ होताना बोलायला लागला लवार दादा आवडा मात्र दागिना पाड मला बुवा जरा झोप लागली तर झोप काढली हो मग झोपर बा झोप लवार बोलती ये देवा बोल रे
एवढं माना तू देव विचार करनव लवारणी होताना जवळजवळ तू लांगण मध्ये लहू घातला ये देवा धामीनवारा फुकणा लावली आणि लहू होता ये भगवंता तावी यायला लागला जवळजवळ लहू होता आणि खुलायला लागला लवारती लोखंडला पाहतो लहू खुल खुलर खुलर भाव खुल रे देवर नवारना होता लवला तावा आणून नायरणवर ठेवत त्याला सुद्धा उचलात नाही आणि लवार बी विचार करायला लागा माहित बुवा डवऱ्याच लवार न मला बुवा कशा काय ती पाहिजे ये देवा लवारनी सुद्धा आबादन आणि गणी लवार होताना जाऊ जाऊ आरोळी दिली ये देवा रोसवाच्या लवार जम्मा झाले रे झाले रे देवा झाले रे देवर सव्वाच्या लवार मात्र धावून याला ना जमा झाली लवार नाही बोलायला लागली लवार दादा तू बोकजार होळी दिली काय काम आहे काय काज आहे बुवा भाऊ काहीच काम नाही पण एवढा लवबो मला टिपी देतात एवढा लोखंड संपो दागिना पाणी देतात बरा होता ये देवा असे मन लवार बोलवे सती योगाम दिवे दादा बोले रे मग लवला तावान दोन तावानू नाही रणवर ठेवतो कसं आता सव्वाच्या लवार होतात लहुटी पाहायला लागली सव्वाच्या कुऱ्हाडी सव्वाच्या बेल चकमकी लवारना पाळणा लावला रे सतीयोगाम दिव मग सव्वाच्या कुऱ्हाडी सव्वाच्या विळा सव्वाच्या बेल चकमकी पाडली आणि जवळा तेवढा उरून गेली ये देवा तो तेवढा वारताच गोळा व्हाय राहिनात मग तू शाना डवऱ्याला वार होता त्याने कंसऱ्या बाळाला जाब दिला ये बाळा अरे दागिना साधना मात्र पाडून ठेवला तुला साधना घ्यावा नाही तेवढा उरून गेली ये देवा बाळ कंसऱ्या बोल रे सतीयोगाम दिवे सतीयोगाम गोठी बाबू वारला ती उरेल होता ती देणगी दिली पेटी मध्ये टाकली तर पेटी भरून आली सव्वाच्या लवार होतात आणि इसासन वाहून गेली सती गोठी रे गोठी भाऊ अरे सती गोठी रे गोठी भाऊ देवा माग देवाना होता कंसऱ्या वाना दागिना घेतला
आणि लवारला बस बस कार्दिनानं कसराचा बाळ होता रया मार्गाला वाराण्या परी पाहुणे झाले फुलाण्या भारी बाळकन झर्या राजा रस तमिळ रे मोल भाऊ कंसऱ्या बाळ होता नाही येळवण जाळवण कोकण ठाण बिंद्राबन सोडायला लागला यायला लागला धन्य जुगाचा सुमार धरला आणि धानाई माऊलीला माईला जीव कवळत राहतो धानाई माऊली होती इकडे पाहतो तिकडे पाहतो आणि कंसऱ्या बाळा माऊलीने दर लाव बाई लाडकीने दर लाव बाई हा गुणाचा बळे बाई धानाई माऊली होती विचार करत म्हणा एकलता एक बुवा कंसऱ्या बाळ तर कुठे गेला तो कसं आता साधना पाडायला गेला तर अजून पता नाही तेव्हामुळे ती कसं आता धनेर जुगावून इकडं पाहतो तिकडे पाहतो कंसऱ्या बाळाला नजरून काढली धानाई माऊली धाव काही चाल ये देवा कंसऱ्या बाळ पण येऊन उभी राहिले धानाई बोल बाई यो म्हणाला रे क्या बाळ रे बाळ भाऊ माये बावेली बोल गंगी माय माऊली होती डोकीवर हात फिरावं मट मट मुका देतो म्हणून ते दागिना पाहिलं तर त्याने डोकीवर कंसऱ्या बाळ घाम गिरूट व्हायच्या ले भाऊ अरे लोकांना काम तू एवढा भाऊ उचलेला वा जरा जरा लयता येतात ना तो कंसऱ्या बाळ होता देवा माईला बोल रे बोल भाऊ बाळ माईला बोल रे बोल भाऊ माय माऊलीने धानाईने काय केला तेवढा साधना त्याने डोकीवर पण धानाईने होता ना कंसऱ्या बाळाला कडीवर उचलेली धा तेवढा साधना बी आणि त्याला बी कडीवर उचलेली धा आणि धानाई माऊले हालू दि म्हणा चाल बाई चाल होऊन लाई बाई माय माऊली होती धनेर जुगाला आली आणि धनेर जुगाला काचबंदवरती आला आणि दागिना उतारली समगराला ठेवून दिला आणि कसं आता कंसऱ्या बाळाला पाणी दिला पाणी पिऊन शांत झाला आणि तिन्ही मायले गो लाव गुणाना गोठी रे गोठी भाऊ काय देवाना कळा रे कळा भाऊ देवना कळा देव निर्वाळा अरे देवा देवा पुढे प्रकार काय झाला न देवगा मधी देवराजा मधी ये देवा ओ माना सीताराम भाऊ रे भाऊ लो गुणाना गोठी रे गोठी भाऊ मग पुढे प्रकार काय झाला कसं आता तिन्ही मायला का गुणाच्या गोष्टी लावतो दागिना तर पाडून आणली पण कंसऱ्या बाळ होता तशा करता करता रातला झोपती चौथ देव कंस राखो झोप घाल आणि कसं आता कंसऱ्या बाळाला बोलतो झोप मध्ये माऊली विचारू कर बाई धन्य जुगाच्या मधी रे मोदी
होता कंसऱ्या बाळांना कसारा आता सोप मध्ये काय दिसतो अरे देवा देवा शेती दिसतो आणि माय माऊली देव कंसरा सोप मध्ये बाळाला सांगती मग सकाळीच उठून कसारा आता रातला चौकावून जागा होती आणि धानाय धनसरे कुणबी काय म्हणतो भाऊ तुला काय दिसतो चौकावून कजर जागा होतो मग कंसऱ्या बाळ होता ना मातोने पितोला काय म्हणतो माताने पिता मला शेती जोळा पुढे दिसती सोप मध्ये येते याला करोड काही वे काही भाऊ धन्यर जुगाच्या मधिरे मोदी मग कंसऱ्या बाळ होताना बोलायला लागला ये पिता अरे उद्याला आपण नाश्ता करू एक हातभर माळ पायाला जाऊ माळ ये भगवंता कसराता धनसऱ्या कोणी बी होता कंसऱ्या बाळाला काय म्हणतो आंघोळ पांघोळ केले दोन्ही बापले टाक पाक झाली कमराला केवाळ्या धोतर लावल्या अंगामध्ये झगा पोवल्या डोहिल्या मुंडाचा बांधला अन दोन्ही बापले दोन्ही बापले की होताना जहाजा नवा पाणी घेते एक कुऱ्हाड घेते ये देवा आणि कसं राहता दोन्ही बापले होतात काय म्हणतो कंसऱ्या बाळ काय म्हणती वो पिता एक हातभर आपण माळ पायाला जाऊ कुणब्या बोलल्या बोले भाऊ रे बोले भाऊ तू दोन्ही बापले ह्या मार्गाला लागला वाराने परी पवना झाली फुलाण्या भारी मार्ग मळायला लागली गाया खरला जातो गाया खर सोडायला लागला जाधव वेळून झाळून कोकण ठाण बिंद्रा बनाला दोन्ही बापले चाले लहुनाला हे भाऊ लय भाऊ तू लहुनाला हे गुनी रे चाले गुनी मग जाता जाता कोणत्या ठिकाणाला जावा कोणत्या जाग्याला जावा कोणता माळ पावा कोणता नाही पण कंसऱ्या बाळ होता धनसऱ्या कुणबीला काय म्हणतो पिता जे कसं आता जी माळा उरणीला पूर्णी पडील ना तोच माळा आपण धरू माळ मग जाऊन बो खडा काढू आणि खडा महिली माती वर काढून वरली माती ते मग लोटू जी उरली पूर्णी पडील ना तोच माळा आपण धरू कंसऱ्या बाळ बोलती कुणब्या चालल्या चाले भाऊ रे चल भाऊ तू अरे काय रे बाळा ना गुन्हेगारी रे गुन्हेगारी दोन्ही बापले जाता जाता पाडळ खडीला जातो पाडळ खडीला जाऊन खडा काढतो खडातली माती वर काढून वरली माती खड्यामध्ये लोटतो खडा अर्धा राहून गेली बाळ कंसरे काय म्हणतो ये पिता अहो बी माळ मला पसंत नाही चाल रे चाले रे चाले भाऊ रे
जाऊ तू आपल्या कामीच नाही पिता रे नाही पिता मग भिंगार खडी सोडली पाडळ खडीला जातो पाडळ खडी बी पसंत नाही ये देवा थोडच खडीला जातो ती बी पसंत नाही मग सावर खलाला गुंडा जाऊन उभं भाऊ रे उभा भाऊ तू जाऊन उभे बाबू रे उभा देऊ मग सावर खलाला जाऊन इकडे पाहतो तिकडे पाहतो आणि कंसऱ्या बाळ होताना बोलायला लागला ये पिता बरं जर पकडत पुढे जाताव ना तर बरा होता तशा करता करता दोन्ही बापले गेले सावऱ्या माळे भाऊ रे रमाळी भाऊ तू देवान्या कळा बाबू रे कळगुनी मग सावऱ्या माळाला जाऊन उभा राहिली आणि दोन्ही बापले इकडं तिकडं पाहतो ये पिता बरं खडा काढू खडा आणि खंतूल केला ना खडा होता खडा काढली खडातली माती वर काढली वरली माती खडामध्ये लोटली तर उरणीला पूर्णी पडून गेली खडा भरून माती उरून गेली मग कंसऱ्या बाळ बोलायला लागला ये पिता आवाज माळ धरू आवाज माळ नाळे बोलल्या बोले भाऊ रे बोल भाऊ तू अरे बाळ भाऊची गाण्या उगाण्या करे भाऊ रे करे देऊ मग सावऱ्या माळ होता ना त्याला पसंत पडला पिता आता आपण असं करू आवाज माळ पसंत आहे पण पुढे प्रकार काय झाला आपण बो आता घराला जाऊ आणि एखाद दिवस ये भगवंता आणि मंगळवार ना किंवा शुक्रवार ना दिवसाला आपण मोतीर करायला येऊ बाळकन जर्या नाळ बोलन बोल भाऊ रे बोल भाऊ बाळे भाऊ रे बाळगुनी दोन्ही बापले होतात धन्य जुगाला सम घराला आली ये देवा आणि सम घराला येऊन पुढे दिवसात अडवून घेतला अरे देवा देवा मंगळवार दिवशी ये भगवंता दोन्ही बापले सकाळी आंघोळ पांघोळ केली नाकबाग झाला कमराला होता केवळ्या धोतर लावला अंगामध्ये जगा पोवला डोहीला मुंडाचा बांधला आणि एक कुऱ्हाड घेतली नवा पाणी दोन्ही बापले भाऊ तयार झाला रे देवा झाला रे झाला भाऊ भाऊ तयार झाला रे दोन्ही बापले तयार झाला रे हा मार्गाला लागला वाराने परी पाहुणं झाली फुलाण्या भारी येळवण जाळवण कोकण ठाण बिंद्राबन सोडायला लागला ये देवा व गेले सावऱ्या माळामध्ये देवा मंदिर मंदिर बाबू बाबू देवाने कळा रे सावऱ्या माळामध्ये जाऊन उभा राहिली आणि जवळ जवळ दोन्ही बापले की विचार केला आणि कंसऱ्या बाळाला कसं राहतात धनसरे कुणबी काय म्हणतो बावो आता आपण असं करू मोतीर करण्यासाठी पण जेने आतला जो झाड येईल ना तो पाडल्या पाहिजे ये देवा
तसं करता करता दोन्ही बाप लेखी होताना पाया पडली हात जोडली रो सावऱ्या माळा मधीर देवा मंदिर मंदिर दोन्ही बापले होतात मोथीर करतो मोथीर करता करता बाळकन सऱ्याने आतला जोगी भाऊ अजून आली निमी पाडली निमी राहून गेली चौथं धनसऱ्या कुणबी उतरून आणि बाळापाशी आला भाऊ कांसऱ्या पाड रे बा पाड लवकर चौथं कांसऱ्या बाळ काय म्हणतो व पिता और मला ओळ करून आली अजून पडत नाही रे देवा नाही रे नाही भाऊ काय बाबू देवाने कळला रे देवाने कळला मग धनसरे कोण बी होताना बोलायला लागला भाऊ अजून तुला पडत नाही तर मग खाली उतरून ये बाळकांसऱ्या खाली उतरून आला मग धनसऱ्या कोणी बी होता आणि कांसऱ्या बाळाला काय म्हणतो भाऊ तुला मी खूप सांगतो शेतीची माग लागू नको शेतीचा पार कास राहतो अरे देवा देवा तर तू बो मन ऐकच नाही आता भाऊ करे काही रे देवा काही रे काही भाऊ भाऊ या चावड्याना मारी रे मग कसराचा धनसरे कुणबीला होता राग भरून गेला आणि धनसरे कुणबी काय म्हणतो भाऊ आता काही बी कर म्हणा काही तू ऐकत नाही मग बाळकांसऱ्या सावऱ्या माळालाच राहणार धनसऱ्या कुणबी होता ना त्याने कसरा तर हमारा धरा आणि धनेर जुगाला भाऊ निघून याला रे देवा याला रे याला भाऊ बाळ भाऊ विचारत पडे रे जेव्हा कंसऱ्यावाळ विचार मध्ये पडला आणि पिता तर घराला निघून गेला पण आता एकली तनशी एकली परानी काय व करू बाळ कंसऱ्या भाऊ रडे रड रे देवा रड रे भाऊ याला केरावा गाई कंसऱ्या रडतो काही गागतो तर करता करता जाईन सावरणी बुडला बाहेर घाली बस ना अरे देवा देवा बाळ कंसऱ्यानं डोळा होता झोप लागून गेली ये देवा खेळे सागरामध्ये मावले विचार करव भारता विचार कर बाई विचार देव कंसरा माय माऊली होती विचार करायला लागली जनित मग सावऱ्या माळामध्ये विचार करतो एकली परानी खांडणी टुपणी होत नाही अरे देवा देवा देव कंसराना भाव चिंतन लाव आया लाव लाव बाई माई बोलवे मनी आई आंग
मग माय माऊली होती बोलायला लागली चिंतन लावला आणि ब्रह्मगिरीना ब्रह्मदेव निष्ठा होत जागता होवा देवा तुम्ही लवकर येवा आई बोलव माई बोलव माने गाव तू ब्रह्मगिरीला ब्रह्मदेवाला स्वप्न लागले ब्रह्मदेव कसराचा काढून जागा झाला काय गड्या कोणाला वेळा पडल्या संकट पडला मला मात्र खुबलवना केला ब्रह्मदेव बोलता झाला रे बोलता झाला रे मग देवाना होता काय केला जो ब्रह्मदेवाना होता अंघोळ पाघोळ केली नाक बाग घाला कमराला केवळ्या धोतर लावला अंगामध्ये झगा पोवला डोहीला मखमली टोपी खोसली शिनगार पेटी काढली ब्रह्मदेवाना शिनगारले तो रे शिनगारले तो रे मना देवा तू बोल रे देवाना होता शिनगार पेटी काढून शिनगारली घेतो पायी घुंगुरले बांधले कसराता कमराला जंगा ढोल बांधला हातामध्ये वेताळणी सडी धरली गौरी साधा अंगाला भिडला आणि जंगा ढोलाला नांद भरला शेंडी घेतला वारा धोत्री लावला तारा म्हणून ब्रह्म देवाना उडान थाद रे रे मना देवार तू देवाना होता उडान साधली तारांगणला लागला ब्रह्मदेवना सुमार धरला आगल्या सारोक धोळ होती आणि सुमार कोणता धरायची शेळे शेंगा दीपाचा सुमार धर रे मर्दर मना देवार तू रमण बाळांगण काढला देव चालल चल चले भाऊ ये रे भाऊ महादेव पुढे गिरक्या देतो पाळांगणना सार्थिक मागून पाळांगण घेतो चालायला लागला जवळ सुमार धरायला लागला कोणत्या ठिकाणाला जावा कोणत्या जाग्याला जावा ब्रह्मदेव बोलले आज बोल रमणा देवा तू सतीयोगा मोंदिर मना देवा तू ब्रह्मदेवानं विचार केला 10 जागे जावा पक्षी एकच जागा पाळांगण बुवा ठेवू तो कोणत्या ठिकाणाला कोणती जाग्याला ये देता देवता बोल बोल रमणा देवा तू राजा बोल बोल रमणा लाडक्या तू
ब्रह्मदेवाना पाळांगण होता कोणत्या ठिकाणाला कोणती जाग्याला घेतला तोरणवाडीला पाळांगण ठेवला ब्रह्मदेव बोलर माझ्या देवा तू सतीयोगा मंदिर माझ्या देव रे तू तोरणवाडीला पाळांगण ठेवला ना ब्रह्मदेवाना होता विचार केला संग्या ढोलाला पाया पडले हात जोडले सुदबुद गजा गणपती नेमला ब्रह्मदेवाना धावडोले घोळर माझ्या देवा तू देवता ढोले घोळर म्हणा देवा तू ब्रह्मदेवाना ढोल घोळायला लागली डोलचा नंद तिन्ही ताल सक्ती पताळ मेरू मंड्या देवदार खाला नंद घुम घुमर मना देवा तू नंद घुम घुमर मना देव रे तू डोलाचा नंद होता अरे देवा देवा चालायला लागला फिरायला लागला गडून गडाला जातो पाढून पाढाला जातो ये देवा डोलचा नाही गो दुर्गाला ये तोर माझ्या देवा तू सतीयोगा मंदिर नाही दुर्गाला येतो पायऱ्या दुर्गाला जातो अर देवा देवा गडून गड पाढून पाढाला नंद घोळ घोळर माझ्या देवा तू सतीयोगा दिवस नंद मात्र घोळायला लागला नंद होता यायला लागला देव देवकडची कबाडीची होता कानी आवता नावड पड माझ्या देव रे तू सतीयोगा मंदिर माझ्या देवा तू कान्या अवतार पडतो देव कान्या अवतार घेतो आणि कबाडी होता विचार करायला लागली बोलायला लागला डोलाचा नन भाऊ कोठून ये तोर माझ्या देवा तू देवता बोल बोल रवाना देव देवकडे होतात ना तयाऱ्या झाल्या ये देवा आणि तोरणवाडीला देवा येतो ये तोर माझ्या देवा तू सतीयोगा मंदिर तोरणवाडीला देव देवकड कबाडी यायला लागली तो ब्रह्मदेव तिनगी तिनगी नाच ढोल घोळ ये देवा कबाडी होतात सव्वाच्या कबाडी आठशे शेवरी 900 कुरे भाऊ जमा झाले रे माझ्या देवा मावल्या जमा झाल्या व मानी बाई
कबाडी होता जमा झाली पण परमदेव गिरकी गिरकी तिलगी नाच ये देवा दोन देवाशी विचार केला आणि ब्रह्मदेवाला झाप दिला. ब्रह्मदेवला डोळा उघडून दिला आणि इकडे तिकडे पाहतो ते देवदेवकड मात्र कबाडी जमा झाली. ब्रह्मदेवने विचार केला मै खुशाल नाचून राहिलो ढोल वाजवती कबाडी होता भाऊ जमा झाला रे माझ्या देवा तू सत्ययोग मोदीर ब्रह्मदेव बोलायला लागला देवा चला रे वाचला पाळांगण मध्ये भरणं लावली देवर बोल तू रे देवरा बोल तू पाळांगण मध्ये भरला ना पाळांगण सार्थिक तयार झाला. ब्रह्मदेवने गिरक्या दिली पाळांगण होता रे चालता झाला तू रे चालता झाला पाळांगण होता येता सावऱ्या माळाला पाळांगण उतरवली आणि कबाडी होता सावऱ्या माळाला सोडली आणि ब्रह्मदेव होता ना कंसऱ्या बाळापाशी जाऊन जाब देतो ये बाळा काय रे सांगू भाऊ रे वेळा वेळा कंसऱ्यावाला होताना कसं राहता देवाला पाहिला देवा काय कामा काढली काय काजा काढली तो ब्रह्मदेव बोलायला लागला भाऊ अरे मी कबाडी घेऊन आणला तुम्ही कसं राहता खाणीसाठी साधना पाहिजे देवरे बोल भाऊ अरे सावऱ्या मारी रे तू मग कंसऱ्या बाळ पाहतो तर कसं राहत ना एकच बोमा साधन आहे म्हणून सगळं साधना घरी जायत मग जा लवकर घेऊन ये. कंसऱ्या बाळ विचार कर कव जावा न कव येवा ये भगवंता ब्रह्मदेव काय म्हणतो ये बाळा अरे दोन देव अरे संगतीला वा भाऊ देवरे बोल दोन देव होतात आणि कंसऱ्या बाळ तर त्या दोन देव कोण होतात वार देव रबोरी देव बौरे देवर तू रबोरी दिली बौरी दिली र तू तिन्ही देव निघल्याने कसा आता धन्येर जुगाला गेला आणि धन्येर जुगावून धनच कसा आता कंसऱ्या बाळांना होता आणि साधना घेतला आणि साधना घेऊन भौरी देवाना भौरी देतो. साधना कंसऱ्या बाळांनी डोक्यावर दिसतो आणि भौरी देव साधना तोल र तू देवरे साले देवरे साले र तू अरे देवन्या कोला देवरे
येता येता सावऱ्या माळाला याला आणि सावऱ्या माळाला येऊन ब्रह्मदेवाना होता जिकडे तिकडे कबाडी साप मात्र साधना दिली आणि साधना देऊन होता जवळ सावऱ्या माळाला हाती धरणं लावली आणि सूर्यतळाच्या आत धरली, सूर्यतळाला पाडली, मावळते आत धरली, मावळती पाडली. सावऱ्या माळामध्ये खांडणी होती. पूर्ण झाले पूर्ण झाली र तू, पूर्ण झाले पूर्ण झाली र तू. खांडणी पूर्ण करून कसं आता ब्रह्मदेव होता बोलायला लागला आणि तुम्ही मजुरी नंतर बुवा भेटील आणि जिकडे तिकडे कसं राहता आणि पांगण मध्ये भरून आणि कबाडी होता त्याने घराला मात्र पाठवून दिला. पाळंगण होता शेळी शंगल दीपानं आणली आणि कंसऱ्यावाळ होता धनेर जुगाला गेला आणि ब्रह्मदेव अरे ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी तू अरे निघून गेला निघून गेला र तू. जिकडे तिकडे होतात देव करणे घोण गेली, कबाडी होतात निघून गेली आणि कंसऱ्या बाळ होता धनेर जुगाला जाऊन होता राजा करतो. महिना माग महिना जातो, दिवस माग दिवस येतो, रातला झोपतो. तर कंसऱ्या बाळाला सोप देव कंसरा घालती चौकावून जागा होतो. भाऊ धनेर जुगा मंदिर देवा मंदिर मंदिर मग कसं आता कंसऱ्या बाळ चौकावून जागा होतो ना. धानाय धनसऱ्या कोण बी काय म्हणत तू भाऊ अरे तुला काय दिसतो सोप मध्ये ता मला मात्र सांगवा. कुणब्या बोल रे बोल रे देवा बोल रे बोल भाऊ. कंसऱ्या बाळ होताना माता पिताला मात्र बोलायला लागला. ये माताना पिता मला सोप कसं दिसतो आता जिकडे तिकडे खांडणी तर केली ये भगवंत पण मानी कसं आता सोप मध्ये भाऊ बिवंदी येतो रे देवा येतो रे येतो. माताने पिताला होता कंसऱ्या बाळ बोलायला लागली. पण धनसरे कुणबी होताना धानाय मावली काय म्हणतो र भाऊ त्याने माग लागू नको बिवंदी तुला भेटणार नाही न कोठून वांशी भाऊ नकार नकार देवा नकार नका भाऊ. पण कंसऱ्या बाळ होताना मातो पितोला बोलायला लागला. ये मातो पितो मी बिवंदी आणल्याशिवाय पिता राहणार नाही रे देवा नाही रे नाही. बाळ भाऊ ऐकत नाही मग तसं करता करता आणि दिवस माग दिवस गेली
म्हणून कोण सूर्या बाळ होता माईला काय म्हणतो, ये माई मला उद्याला पाणी ठेवून देवा, सकाळीच निपार आला, बाळ बोल र देवा बोल र बोले भाऊ, बोले रे बले मग बोले, बले मने बोले रे देवा रे तू. मग पुढे प्रकार काय झाला, आणि रामपारामध्ये माय माऊलीना धानाईना चुल्ह्यावरती पाणी ठेवला, पाणी खाली आग्नाचा कोल्हर केला, पाणी आरामचा गरम झाला, पाणी होता मोरी धारी उतरावून दिला, आणि धानाई माऊली बोलायला लागली, ये भाऊ ये बाई आंघोळ्या करवा, अंगुळे रे कर अंघोळ्या कर, अंघोळ्या कर देवर दुया. मई माऊली बोले वे मये माऊली बोले, आई मनी बोले वे तू. बाळकन सऱ्यानं आंघोळून पांघोळून चाकपाक झाला, कमराला होता केवाळ्या धोतर लावला, अंगामध्ये झगा पवला, दोहिळा मुंडाचा बांधला, आणि बाळकन सऱ्या होताना माता पिताशी पाया पडतो, हात जोडतो, बाळ मन बोल रे बाळ मन बोल, बाळ मन बोल